तर श्रावण महिन्यामधली आज अंगारिका चतुर्थी होती. श्रावण अंगारिका चतुर्थी आपण तिला म्हणत असतो. तर त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये सहसा चतुर्थी ही सर्व गणेश भक्त ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास धरत असतात. मात्र आपापल्या घरी संध्याकाळी देवघरातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची आपण पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करत असतो आणि चंद्रोदयानंतर यथामती स्तोत्र मंत्र यांचं पठण करून मगच आपण हा उपवास मात्र सोडत असतो. परंतु हीच संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तिला आपण अंगारकी चतुर्थी असं म्हणत असतो. त्यामागची कथाही तितकी सुंदर रंजक अशी आहे. आता गणपती म्हटलं म्हणजे बघा, गणपती हा बुद्धीचा देवता आहे, ज्ञानाचा देवता आहे. अभ्यासात व शैक्षणिक प्रगतीसाठी सेवा आपण नेहमी गणपती बाप्पांच्या करत असतो. गणपती अथर्व शिष्य पठणाने मेंदू, मन, बुद्धी, विचार शक्ती यावर होणारे सकारात्मक परिणाम वैज्ञानिक प्रयोगाने सुद्धा हे सिद्ध केलेले आहे. म्हणूनच आपण परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी व वर्षभर केलेला अभ्यास स्मरणात राहण्यासाठी चांगले मार्क मिळवण्यासाठी आपण गणपती अथर्व शिष्याचं मुलांना पठण करून घेत असतो. मग मुलगा छोटा असो मोठा असो, अगदी लहान वयापासून त्यांना मराठी वाचता लिहिता येतं त्यांच्यापासून आपण हे गणपती अथर्व शिष्य पठण करत असतो. तर या दिवशी आपल्याला 21 वेळा म्हणजेच काय तर 21 आवर्तने आपल्याला गणपती बाप्पांचे म्हणजे अथर्व शिष्याचं पठण करायचं असतं. सर्व संकष्टी चतुर्थी तसेच दर अंगारिका चतुर्थी श्री गणेशाची सेवा आपण करत असतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये रिद्धी सिद्धी सरस्वती लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होऊन बुद्धीची विद्येची देवता मात्र आपल्यावर प्रसन्न राहत असते. घरात नेहमी मंगलमय कार्य आपल्या घडत असतं. मंगलमूर्ती गणपती बाप्पांच्या गणपती अथर्व शिष्य स्तोत्रांची 21 आवर्तने करून गणपती मूर्तीवर आपण अभिषेक करत असतो. तसेच पंचामृताने षोडोपचार पूजा करून 21 दुर्वांची जुडी मात्र आपण गणपतीच्या डोक्यावर अर्पण करत असतो. हे अभिषेक तीर्थ व पंचामृत तीर्थ घेऊन आपण मोदकांचा नैवेद्य मात्र आपण गणपतींना दाखवत असतो. या सेवेने आपल्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होते, सतत विवेक बुद्धीमध्ये वाढ होते, अभ्यासात एकाग्रता वाढते, मेंदूचा लवकर हा विकास होतो, विघ्न निवारण होते, संकट टळते, परीक्षेत उत्तरे वेळेवर आपल्याला आठवतात, सर्वत्र यश मिळते. जर तुम्ही कोणत्या एखाद्या हिच्यामध्ये फसले असाल तर त्या हिच्यातून सुद्धा तुम्हाला काढण्याचं धैर्य हे गणपती बाप्पामध्ये आहे. असं बघितलं तर आपण आपल्या हिंदू धर्मांमध्ये कोणत्याही देवाची पूजा उपासना करायच्या आधी आणि गणपतीचं नामस्मरण करतो. गणपतीची पूजा केल्याशिवाय कोणत्याही देवाची आपण पूजा किंवा यथाविधी कोणतीही पूजा करत नाही. तर आज अंगारिका होती म्हणजे तितकंच अंगारिकेचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे. त्यानंतर जेव्हा आपण अथर्व शिष्याचं स्तोत्राचं पठण करतो तेव्हा ती फलश्रुती मात्र नीट मन लावून वाचायची असते. त्याचा अर्थ समजून घ्यायचा. विद्याबुद्धी, मेधाशक्ती, स्मरणशक्ती वाढते असे त्यात म्हटले गेलेले आहे. स्तोत्र पठणाचे मात्र खूप मोठे फायदे असतात, लाभ असतात. विविध सेवा फलश्रुतीमध्ये आहे त्या समजून आपण घेतल्याच पाहिजे, जेणेकरून आपले मुलांच्या विकासाचे बरेच प्रश्न, शैक्षणिक प्रश्न मात्र त्या सेवेतून सुटतात. महत्वाची टीप असते जेणेकरून महत्वाच्या सेवा सुद्धा काही आहे. तर या वाहिलेल्या दुर्वा ज्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर आहे त्याचं काय करावं तर बघा, त्याचं दुसऱ्या दिवशी त्या दुर्वांचा रस काढून तो घरातील मुलांना विद्यार्थ्यांना पिण्यास द्यावा, जेणेकरून त्यांचं आरोग्य ठणठणीत राहील, बुद्धी क्षीण होते. गणपती बाप्पांचा आशीर्वाद मात्र त्यांना मिळतो. या दुर्वांमध्ये म्हटलेल्या स्तोत्र मंत्रांची शक्ती, शुभ संस्कार हे मिळत असतात. जर तुम्ही अशी छान पद्धतीने गणपती बाप्पांची सेवा केली, आता बरेच लोक संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असतात आणि तो केला गेला पाहिजे. पण जे काही नियम आहेत, अटी आहेत, मात्र त्या पाळून केला तर खूप छान असा अनुभव हा संकष्टी चतुर्दशीचा उपवास केला त्यांना मिळत असतो. तर आज मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी ही वर्षातील पहिला अंगारकी योग असल्यामुळे आपल्यालाही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी, महत्त्वाचे कार्य मार्ग लावण्यासाठी आणि अंगारिकेचा आपण उपवास करत असतो. कारण आज ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी कैकसहस्त्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे उपवास करणाऱ्या व पुण्यलहरींचा
याचा निश्चितच फायदा आपल्याला होत असतो. असे अनेक दाम्पत्य म्हणजे श्री गणेशाची आयुष्यभर उपासना आराधना करणारे थोर साधक भक्त त्यांच्या स्वानुभवातून अनुभवातून ते आपल्याला सांगत असतात. तर बघा, तुम्ही जर बघितलं तर आज श्रावण महिन्यामध्ये अंगारकी सुद्धा आलेली आहे आणि ती मंगळवारी आली म्हणून तिला आपण अंगारकी चतुर्दशी म्हटलं. आणि श्रावण महिन्यातील मंगळवार सुद्धा होता, मंगळागौरीचं सुद्धा पूजन होतं आज. आणि मंगळवार असल्यामुळे, श्रावण मंगळवार असल्यामुळे मी सुद्धा छान असं स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करून घेतलं. तर स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही देवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर सुद्धा कुंकुमार्जन करू शकता. त्याच्यानंतर सकाळी छान अशी देवपूजा झाली, दुपारची कामं वगैरे आवरली आणि संध्याकाळी मला इथे एक नवीन रेसिपी ट्राय करायची होती. म्हटलं चला, आधी मला याची मटरची भाजी बनवायची होती, पण नंतर मग अहो बोलले का मी थोडंसंच खाणार आहे. म्हटलं एवढ्या भाजीपोळ्या बनवून कोणी खाणार नाही, म्हणून मी तो प्लॅन मात्र आम्ही कॅन्सल केला आणि नवीन रेसिपी ट्राय करायला घेतली. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुम्ही सुद्धा ब्लॉग बघितल्यानंतर लगेचच ट्राय करून बघा आणि सांगा सुद्धा कमेंट्समध्ये की कशी वाटली. तर त्यामध्ये मी थोडेसे मटर जे काही होते ते पाण्यात भिजत टाकलेले होते. थोडासा कोथिंबीर सुद्धा होता, तो छान असा कट करून घेतला. एक टोमॅटो छोटं कट करून घेतलं. नंतर कढीपत्ता सुद्धा बाजूला काढून घेतलेला होता. तेजपान काढलेलं होतं. एक आलू कट करून घेतला. 1 वाटीच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तर 1 वाटीच्या प्रमाणामध्ये जो काही माझ्याकडे तांदूळ आहे तो तांदूळ मी भिजत टाकलेला होता. मग त्याच्यामध्ये तुम्ही बासमती टाकू शकता, तुम्ही दावत टाकू शकता, तुम्ही राजभोग टाकू शकता. जो तांदूळ तुम्ही भातासाठी वापरतात तो तांदूळ तुम्ही भिजत टाकायचा आहे. तर मी जो तांदूळ खिचडी आणि भातासाठी मी एकच तांदूळ वापरते म्हणून हा राजभोग तांदूळ मी साईडला 1 वाटी पाण्यामध्ये, 1 ग्लास पाण्यामध्ये 1 वाटी तांदूळ छान असा भिजत टाकला. त्याच्यानंतर सर्व काही तयारी मी ते करून घेतलेली होती, कारण मला मटर पुलाव बनवायचा होता आणि मटरसुद्धा खूप ताजे घरून पाठवलेले होते. म्हटलं चला छान अशी टेस्टी रेसिपी याची ट्राय करू. 2 ते 3 मिरच्या, थोडंसं आलं आणि 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या यांचं मी छान असं मिश्रण बनवून घेतलेलं होतं. मिश्रण बनवून झाल्याच्या नंतर लगेचच कुकरमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घेतलं. त्याला जिरं मोहरीची फोडणी दिली. नंतर ते 2 ते 3 मिरच्यांचं पेस्ट जी काही बनवली होती ती टाकून दिली. नंतर कढीपत्ता टाकला, तेजपान टाकलं. छान असा स्लाइड केलेला कांदा, बारीक चॉप केलेला नव्हे तर स्लाइड्स, कांद्याच्या छोटे स्लाइड्स करून घ्यायचे आहे आणि त्या स्लाइड्स केलेला कांदा, टोमॅटो आणि आलू असे छान परतून घेतलं तेलामध्ये. त्याच्यानंतर लगेचच मी मटर वगैरे सुद्धा टाकून दिलेलं होतं आणि मग त्याच्यामध्ये मीठ टाकून द्यायचं. मीठ आपण कशासाठी टाकत असतो, कारण जो काही कांदा किंवा टोमॅटो आहे ते लवकर मऊ होतं आणि आपला जो काही वेळ आहे स्वयंपाकाचा तो मात्र वाचत असतो आणि लवकर आपल्या रेसिपीज तयार होत असतात. म्हणून मला स्लाइड केलेले कांदे हवे होते म्हणून मी छान बारीक अशा स्लाइड्स करून घेतल्या. लगेच त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून छान असं मिक्स करून घेतलं. नंतर जे काही मी मटार भिजत टाकलेले होते पाण्यामध्ये, म्हणजे वॉश केलेले होते, ते सर्व मटार त्याच्यामध्ये टाकून दिले आणि पुन्हा छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता हे असं मिक्स करून झाल्याच्या नंतर लगेचच मला त्याच्यामध्ये गरम मसाला किंवा इतर जे काही आपण पावडर मसाले असतो ते टाकून घ्यायचे होते. म्हणून मी लगेचच त्याच्यामध्ये हिंग टाकून घेतला. नंतर हळद टाकली आणि धनापूड पावडर टाकून घेतली. मी कोणत्याही प्रकारचं लाल मिरची पावडर किंवा कोणताही लाल मसाला अजिबात वापरलेला नव्हता, कारण मला हिरवा मटर पुलाव करायचा होता. म्हणून त्याच्यामध्ये फक्त हळद, धनापूड पावडर आणि नंतर किचन किंग मसाला, ज्याने छान चव येते कोणत्याही भाजीला, कोणत्याही पदार्थाला, तो किचन किंग मसाला टाकून घेतला आणि लगेचच त्याच्यामध्ये तांदूळ सुद्धा मिक्स करून घेतले. 1 वाटी तांदूळच्या मापामध्ये मी 3 वाटी पाणी घेते, कारण हे राजभोग किंवा बासमती किंवा दावत तो कोणत्याही प्रकारचा तांदूळ असा घेतला तर जे मोठे तांदूळ असतात त्यांना खूप सारं पाणी लागतं. म्हणून 1 वाटीच्या प्रमाणात मी बरोबर 3 वाटी पाणी घेतलेलं होतं. प्रमाण अगदी अचूक टाकायचं, शिट्याही अगदी व्यवस्थित होऊ द्यायचा, जेणेकरून कोणतीही रेसिपी अगदी बिघडत नाही तर छानच होते. पाणी टाकून झाल्याच्या नंतर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर अशी गार्निश केली आणि त्याच्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि नंतर लगेचच कुकर बंद करून घेतलं. कुकर बंद करून झाल्याच्या नंतर मी फक्त म्हणजे मटर पुलाव होता त्याच्यामध्ये फक्त 2च शिट्ट्या होऊ दिल्या
खिचडी असली तर 3 होऊ देते, कारण त्याच्यामध्ये आपण डाळ टाकत असतो. याच्यामध्ये डाळ वगैरे अजिबात नव्हती. मटर अगदी हलके फुलके असतात, लगेच एका शिट्टीमध्ये होऊन जातात. मात्र तांदूळ अगदी परफेक्ट व्हावे म्हणून मी 2 शिट्ट्या करून घेतल्या. आणि तुम्ही बघू शकता आता 2 शिट्ट्या झाल्याच्या नंतर इतका हलका फुलका आणि मोकळा मटर पुलाव जो की आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर हॉटेलमध्ये खात असतो, अगदी त्याचप्रमाणे हा माझा इथे मटर पुलाव तयार झाला होता. मटर पुलाव तयार झाला आणि त्याच्यानंतर गरमागरम मी महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवला. कोणताही स्वयंपाक झाल्याच्या नंतर आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे काही आपण खातो ते महाराजांना यथाशक्ती दाखवलंच गेलं पाहिजे. मग तुम्ही घरामध्ये काहीही जेवण बनवा, छोटं मोठं किंवा थोडंसं बनवा, गोड बनवा, तिखट बनवा, मात्र आवर्जून महाराजांना नैवेद्य दाखवला गेला पाहिजे. आणि मी सुद्धा दररोज नैवेद्य दाखवत असते. त्याच्यानंतर दिवे वगैरे माझे लावून झाले होते म्हणून धूपदीप ओवाळून घेतला आणि छान असा महाराजांना नमस्कार करून घेतला. महाराजांना नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर लगेचच मी मंदिरात जाण्याची तयारी केली आणि मग मला मंदिरात सुद्धा जायचं होतं आणि मला संध्याकाळची आरती मिळाली म्हणून जास्तच मन प्रसन्न झालं. आणि असं संपवलं मी माझा आजचा दिवस. तुमचा दिवस कसा गेला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.